ऊस दरासाठी आंदोलनाची पहिली ठिणगी भिलवडीत. ऊसाचा दर जाहीर न करताच ऊस वाहतूक करणारी वाहने धरली रोखून. ऊसाला पहिली उचल 3,751 रुपये तसेच गतवर्षी काळप झालेल्या ऊसाला 200 रुपये मिळालेच पाहिजेत, त्याशिवाय वाहने सोडणार नाही अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे. यामध्ये हुतात्मा कारखाना, क्रांती कारखाना, सोनहिरा, दत्त इंडिया, सांगली साखर कारखाना या कारखान्यांची वाहने रोखून धरली आहेत. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा व तालुका अध्यक्ष बाळासो शिंदे, युवा आघाडीचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील, मनोहर पाटील, राजू पाटील व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. आंदोलनाच्या ठिकाणी भिलवडी पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. 24व्या ऊस परिषदेमध्ये जयसिंगपूर या ठिकाणी राजू शेट्टींनी हजारो शेतकऱ्यांच्या समक्ष ऊसाचा दर जाहीर केला होता किंवा ऊसाच्या दराची मागणी केली होती. सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी आज अखेर कुणीही दर जाहीर केलेला नाही, परंतु 2-3 दिवस झालं ऊस सुरू चालू आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की पहिल्यांदा दर जाहीर करा आणि त्यानंतर कारखाने चालू करा. त्याच्याशिवाय हे जे ट्रक मालक आहेत, ट्रॅक्टर मालक आहेत किंवा तोडणी करणारी माणसं आहेत, यांनाही मी सांगू इच्छितो की ज्यावेळी तुमचे पैसे बुडवून हे मुकादम पळून गेले त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्या पाठीमागं ठामपणे उभी राहिली. आज तुम्ही संघटनेच्या पाठीमागं, शेतकऱ्याच्या पाठीमागं ठाम असणं गरजेचं आहे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्षाच्या पवित्र्यात आहे. स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन अडगे, पलूस.